नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 34 स्कॉलरशिपच्या मॅथ्सचं 20वं प्रकरण बघतोय, ज्याचं नाव आहे आकृतीबंध. त्याच्या स्वाध्यायाला आपण सुरुवात करतोय. बघा, त्यातला पहिला प्रश्न आहे. बघा, पुढील आकृतीबंध पूर्ण करा. पहिले काय दिलं आपल्याला? ए, नंतर बी 2 वेळा आलाय, नंतर सी 3 वेळा आलाय, पुढे काय पाहिजे? डी पाहिजे. इथं 1दा आहे, इथं 2दा आहे, इथं 3दा आहे, म्हणजे डी किती वेळा पाहिजे? 4 वेळा पाहिजे. डी 4 वेळा कुठला पर्याय आहे? चौथा पर्याय योग्य पर्याय आहे. दुसरा प्रश्न आहे. बघा, दुसऱ्या प्रश्नामध्ये सांगितलं, पुढील आकृतीबंधात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती? मग काय दिलंय? पहिले 1 आहे, 3 आहे, 6 आहे, 10 आहे, एक प्रश्नचिन्ह दिलाय आणि नंतर 21 आहे. मग बघा बरं, 1 आणि 3 यांच्यातला फरक कितीचा? 2चा. 3 आणि 6 यांच्यातला फरक कितीचा? 3चा. 6 आणि 4 यांच्यातला फरक कितीचा? 4चा. हा फरक एकाने वाढत चाललाय. इथं 2 आहे, इथं 3 आहे, इथं 4 आहे. इथला फरक कितीचा पाहिजे? 5चा. इथला फरक कितीचा पाहिजे? 6चा. अशा पद्धतीने हे पुढे गेलं पाहिजे. मग 10 मध्ये 5 मिळवा. 10 आणि 5 किती झाले? 15. आणि 15 आणि 21 यांच्यातला फरक सुद्धा 6च येतोय. म्हणजे ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असली पाहिजे? 15 ही संख्या असली पाहिजे. 15 कितवा पर्याय आहे आपला? दुसरा पर्याय अचूक पर्याय आहे. तिसरा प्रश्न आहे. बघा, पुढील आकृतीबंध पूर्ण करा. इथे पहा, इथे एक डॉट दिला होता. मग आता याच्या ह्या एका डॉटच्या शेजारी 2 येऊन गेले. बघा, एक वरती आला आणि एक इथे आडव्या बाजूने आला, बघा, उजव्या बाजूने. परत इथं काय झालं? एवढी मागच्या याच्यातच होती, आता परत इथं पण एक आणि इथं पण एक ऍड झालाय. आता परत काय असलं पाहिजे? असं जे मागचं होतं ते तसंच पाहिजे, आणि इथे अजून एक ऍड झाला पाहिजे, आणि इथे अजून एक ऍड झाला पाहिजे. मग पहा बरं, असं कोणत्या आकृतीमध्ये दिलेलं आहे? दुसऱ्या पर्यायामध्ये दिलेला आहे, म्हणून दुसरा पर्याय आपला अचूक पर्याय आहे. चौथा प्रश्न आहे. बघा, दिलेला आकृतीबंध लक्षात घेऊन रिकाम्या चौकटीत येणारी योग्य संख्या लिहा. काय दिलं आपल्याला आकृतीबंधात? 24 आहे, नंतर 6 आहे, नंतर 48 आहे, नंतर 12 आहे, नंतर 72 आहे, आणि इथे प्रश्नचिन्ह आहे. मग पहा बरं, जर का एक सोडून एक पाहिलं तर हे पहा, 24 दुनी 48, नंतर 24 त्रिक 72. 24चा पाढा एक सोडून एक येतोय. पहिले 24, एके 24, मग 24 जुनी 48, मग 24 त्रिक 72. अशा पद्धतीने सिक्वेन्स बनतोय. मग इथे मी पाढा तयार झाला पाहिजे. मग पहा बरं, 6 एक 6, 6 दुनी 12, आणि साइन त्रिक किती असले पाहिजे? मग आता 18. साइन त्रिक 18. 18 कितवा पर्याय आहे? चौथा पर्याय अचूक पर्याय आहे. पाचवा प्रश्न आहे. बघा, दिलेल्या आकृतीबंधात रिकाम्या चौकटीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल? बघा, आता इथं सर्कल दिलाय आणि चारही बाजूने बघा एरो दिलेले आपल्याला. नंतर काय केलं? बघा, हा खालचा एरो कट करून टाकला आणि फक्त 3 एरो रिपीट झाले इथे पुढे. नंतर काय केलं? हा इकडचा एरो कट करून टाकला आणि नंतर पुढे फक्त 2च एरो आहे. नंतर काय झालं पाहिजे? बघा, आता हा इकडचा कट झाला पाहिजे आणि इथं सर्कलला फक्त एकच एरो पाहिजे उजवीकडचा. असं कोणता पर्याय आहे उजवीकडचा एरो असलेलं सर्कल? तिसरा पर्याय अचूक पर्याय आहे. 6वा प्रश्न आहे. बघा, पुढील पैकी रिकाम्या चौकटीत येणारी योग्य आकृती कोणती? मग पहिले काय दिलं? गुणाकाराचं चिन्ह आहे, नंतर भागाकार आहे, नंतर बेरीज आहे. दुसऱ्या याच्यात पहिले भागाकार, नंतर बेरीज, नंतर गुणाकार. तिसऱ्या याच्यामध्ये बेरीज, गुणाकार, भागाकार, आणि चौथ्याचं विचारलं. पहा बरं, मग पहिल्या ऑप्शन मध्ये जर का तुम्ही पाहिलं तर इथं काय झालेलं आहे? बघा, ह्या दुसऱ्या तिसऱ्यापासून सुरुवात झालेली आहे. बघा, हे पाहिजे दुसरं तिसरं आलेलं आहे आणि हे पहिलं शेवटी टाकून दिलेलं आहे, म्हणजे हे गुणाकाराचं चिन्ह शेवटी आहे. इथं पण काय झालं पाहिजे? हे दोघं आले पाहिजे, म्हणजे बेरीजेचं चिन्ह आणि गुणाकाराचं चिन्ह आणि हा भागाकार मागे टाकला पाहिजे. बरोबर तसंच झालेलं आहे. आता पुढे परत काय झालं पाहिजे? हे दोघं वर आले पाहिजे, पुढे आले पाहिजे, म्हणजे गुणाकार, नंतर भागाकार, आणि हे बेरजेचं चिन्ह मागे गेलं पाहिजे, म्हणजे नंतर शेवटी बेरीज. कोणता पर्याय आहे? बघा, असा
की पहिले गुणाकार, नंतर भागाकार आणि नंतर मग बेरीज कोणता पर्याय आहे? हा दुसरा पर्यायचा आहे, तो आपला अचूक पर्याय आहे बघा. 7वा प्रश्न आहे बघा, पुढील आकृतीबंधात प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या पर्यायांतील कोणती आकृती येईल? बघा आता इथं काय केलं, किती पाकळ्या दिलेल्या आपल्याला? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. त्याच्यातलं काय केलं बघा, हे असं उभं दिसतंय का, हे उभी जी जोडी आहे ती काढून टाकली आणि ही आकृती तयार झाली. आता दुसऱ्यातनं जर काही आडवी जोडी काढून टाकली बघा, तर ही आकृती पुढची जी आहे ती तयार होते. मग आता याच्यातनं एकतर अशी काढली पाहिजे तिरपी, म्हणजेच काय येईल, फक्त अशा पद्धतीचं येईल, किंवा एकतर अशी काढली पाहिजे तिरपी, म्हणजे कसं येईल, हे अशा पद्धतीचं तिरपं येईल. मग कोणता पर्याय दिलेला आपल्याला बघा, हा असा वरती जो आपला पर्याय येतोय हा येतोय बघा, तुझ्या पर्यायात दिलेला असं तिसऱ्या पर्यायामध्ये दिलेला आहे, म्हणून तिसरा पर्याय आपला अचूक पर्याय आहे. 8वा प्रश्न आहे बघा, आकृतीबंध पहा व रिकाम्या जागी येणारी आकृती ओळखा. मग काय केलं बघा, आता इथे पहिले त्रिकोण, नंतर चौकोन, नंतर वर्तुळ आहे. मग वर्तुळ, नंतर त्रिकोण, नंतर चौकोन आहे, नंतर परत चौकोन, वर्तुळ आणि त्रिकोण आहे. काय आहे बघा आता यांच्यामध्ये चेंज झालेलं बघा बरं. पाहता जर का पहिला आपण ऑप्शन, पहिल्या ऑप्शन मध्ये हे जे सर्कल होतं बघा, जे शेवटी दिलेलं आहे वर्तुळ होतं, त्याला काय केलेलं आहे, पुढे आणलेलं आहे बघा. सर्कलला जर का पुढे आणलं तर हे दोघी जसेचे तसे इथं मागे लिहिलेले आहे आणि या वर्तुळाला पुढे आणलेलं आहे. याच्यात पण काय होईल, या चौरसाला पुढे आणायला लागेल. बाबर चौरस पुढे आला आणि नंतर हे पहिले दोन जे होते वर्तुळ आणि त्रिकोण ते जसेचे तसे आहे. याच्यात पण काय होईल, आता त्रिकोण पुढे आला पाहिजे, म्हणजे त्रिकोण पुढे पाहिजे आणि हे दोघं जसेचे तसे, म्हणजे त्रिकोण नंतर चौकोन नंतर वर्तुळ. त्रिकोण चौकोन वर्तुळ कोणता पर्याय आहे? त्रिकोण चौकोन वर्तुळ हा पहिला पर्याय जो आहे तो योग्य पर्याय आहे. 9वा प्रश्न आहे बघा, रिकाम्या चौकटीत पुढीलपैकी कोणती संख्या येईल? काय दिलं आपल्याला? 19 आहे, मग 57 आहे, मग 95 आहे, मग प्रश्नचिन्ह आहे आणि मग 171 आहे. बघा 19चा पाढा घ्या बरं. 19 काय 19, 19 दुनी 38, 19 त्रिक 57, 19 चौक 76, 19 पाच 95, 19 सख 114, 19 सात 133, 19 आठ 152, 19 9 171, 19 10 190. मग पहा पहिला 19 आलाय, हा बघा इथे 19. नंतरचा 57 हा बघा इथे 1 सोडून 57. नंतरचा 95 हा बघा इथे परत 1 सोडून 95. नंतरचं प्रश्नचिन्ह आहे, 1 सोडून काय येते आहे 133 आणि परत 1 सोडलं तर काय आहे 171. ते पण बरोबर आलेलं आहे इथे 171. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी काय असलं पाहिजे 133 असलं पाहिजे. 133 कितवा पर्याय आहे? दुसरा पर्याय हा अचूक पर्याय आहे. 10वा प्रश्न आहे बघा, रिकाम्या चौकटीत पुढीलपैकी कोणती संख्या येईल? काय दिलं पहा पहिले 91, नंतर 82, नंतर 73, नंतर 64 नंतर प्रश्नचिन्ह. दोघांमधला फरक काढा बरं. 91 मधनं 82 वजा करा, कितीचा फरक आहे? 9चा फरक आहे. 82 मधनं 73 वजा करा, कितीचा फरक आहे? परत 9चा फरक आहे. 73 मधनं 64 वजा करा, परत कितीचा फरक? 9चाच. मग पुढे पण 9चाच पाहिजे. म्हणजे काय करायला लागेल आपल्याला? 64 मधनं 9 वजा करायला लागतील. 4तनं 9 जात नाही म्हणून 14. इथे होऊन जातील 5. 14तनं 9 गेले तर 5. खालती 5चे 5 जसेच्या तसे. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी काय संख्या असली पाहिजे? 55 ही संख्या असली पाहिजे. याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपला हा स्वाध्याय आणि हे प्रकरण पूर्णपणे संपलेलं आहे. धन्यवाद.